सकाळची वेळ, शेतात गेलेले दोन अल्पवयीन मुलं, क्षणार्धात सुरू झाला मारहाणीचा थरार। एका मुलाला ओढत नेलं, थेट म्हशीच्या गोठ्यात डांबलं, बांधलं, बाहेर येण्याचे सर्व मार्गही बंद केले। मुलाला सोडण्यासाठी धावलेल्या वडिलांनाही कथित जातीवाचक शिवीगाळ का? बडगाव तालुक्यातील या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। नेमकं त्या गोठ्यात काय घडलं आणि पोलिसांनी कुणावर केला गंभीर गुन्हा दाखल? पहा हा धक्कादायक क्राईम रिपोर्ट। त्याआधी आपल्या चॅनलला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील। शेतातील काकड्या खात असल्याच्या कारणावरून बडगाव तालुक्यातील भातखंडे येथील अजय आणि त्याचा मित्र अर्जुन यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर अजयला म्हशीच्या गोठ्यात बांधून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। मुलाला सोडण्यासाठी गेलेले वडील रमेश गायकवाड यांनाही जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे बडगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये भातखंडे येथील रमेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नितीन पाटील व दीपक पाटील यांच्या विरुद्ध बडगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अशाच नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।